अहिल्यानगर जिल्ह्यातील सोने येथे मातंग समाजातील संजय वैरागर या तरुणाला गावातील काही गुंडांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली। या घटनेत पीडित तरुणाचे हातपाय मोडले असून त्याचा एक डोळा निकामी झाला आहे। आरोपींनी कृत्याची हद्द ओलांडत पीडित तरुणाच्या शरीरावर लघुशंका करून त्याला अज्ञातस्थळी फेकून दिले। या घृणास्पद घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणातील आरोपींवरती मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पीडित तरुणाच्या वडिलांशी फोनवर संवाद साधला। या प्रकरणात सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असून तसेच लवकरच ते पीडित कुटुंबियाची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले। प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की संजय वैरागर या तरुणाला गावातील आरएसएसच्या 15 ते 20 गुंडांनी गावातून उचलून नेले आणि अज्ञातस्थळी अमानुष मारहाण केली। या मारहाणीत त्याच्या पायावरून आणि हातावरून मोटारसायकल घालून त्याचे हातपाय मोडले। गंभीर मारहाणीमुळे त्याचा एक डोळा निकामी झाला। आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पीडित तरुणाच्या शरीरावर लघुशंका करून त्याला फेकून दिले। पीडित तरुण संजय वैरागर याला अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। प्रकाश आंबेडकर यांनी पीडित तरुणाच्या वडिलांशी फोनवर बोलून घटनेची माहिती घेतली। त्यांनी लवकरच पीडित कुटुंबियाची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे। वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने रुग्णालयात जाऊन पीडित कुटुंबियाची भेट घेतली। वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबियांच्या सोबत असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा विश्वास देण्यात आला। एका मातंग समाजाच्या तरुणाला प्रचंड मारहाण झालेली आहे। पाय फ्रॅक्चर आहे, हात फ्रॅक्चर आहे, डोळा गेलेला आहे, अंगावरती लघवी केलेली आहे त्याच्या। आणि हे सगळे गावगुंड जे आहेत इथले गावातील हिंदू समाजाचे आरएसएसचेच लोक आहेत ते सगळे। तर आम्ही सगळे आपल्या जिल्ह्यातले दोन्ही जिल्हा अध्यक्ष आणि सगळे कार्यकर्ते आता सिव्हिल हॉस्पिटलला त्यांना भेटायला आलेलो आहेत। झाली एफआयआर दाखल झालेली आहे। 11 लोकांवरती गुन्हे हो दिली सर। आता जरा फक्त ते आम्ही सगळे भेटलोय तर त्यांचे वडील आहेत तिथं, प्रेसवाले पण आहेत। जरा वडिलांची अपेक्षा आहे वडिलांना तुमच्याशी बोलायची आणि हा 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 या नितीन राव हा साहेब बोलतायत। साहेब जे हो ना ते आता खूप सर त्याच्यावर जातीवादी कारवाई करू आणि योग्य तो न्याय होईल ते आपण बघू त्याच्यामध्ये। आणि ही दुसरी घटना आहे सर। हो त्यालाच आणलं होतं ना, मागच्या वेळेस बी त्याला आणलं होतं साहेब आणि ह्या वेळेस बी तेच होते। हो चालते सर। हो हो सगळं आता एसपींना पण भेटायला जातोय सगळे जर हा त्यांना काय म्हटले साहेब? हो हो याच्या अगोदर त्यांच्यावरती गुन्हे आहेत ना, मग ती मागणी करतोय ना आपण मकोकाची। यस 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 करतो आम्ही एसपींकडे। हा 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 करतो साहेबांकडे ती मागणी करतो आपण। हो हो ओके सर धन्यवाद।